हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 4 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये तायडीला एक नवीन प्लॅन सुचला की नुपूरच्या लग्नाची पार्टी द्यायची आणि या पार्टीमध्ये नुपूरचा असा अपमान व्हायला पाहिजे की नुपूर कायमची या घराबाहेर जाईल. पण नुपूरला तायडीचा हा प्लॅन समजला आहे की तायडीसारखी बाई माझ्या लग्नासाठी पार्टी देतीये, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग नुपूर ही तायडीच्या नेहल्यावर देहला मारणार का, शेरात सव्वाशेर बनणार का, तायडीची चांगली जिरवणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हारला नुपूरने प्रश्न विचारलेला असतो की कधीही दारू न पिणारा माणूस अचानक असं काय होतं ज्यामुळे खूप दारू पितो. मल्हारला असं वाटतं की संजना आणि वेदांबद्दलच तिने हा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे मल्हार खूप अस्वस्थ होतो. तायडी हे सगळं पाहत असते. मल्हार म्हणतो, नाही नुपूर, माझ्या भूतकाळात अशा काही गोष्टी आहेत ज्या आठवल्या की मला खूप त्रास होतो. तर नुपूर मल्हारला समजावून सांगते, मल्हार सर, मी तुमच्या भूतकाळाबद्दल काहीच विचारत नाही आहे, मी तर जनरल विचारतीये. नॉर्मल गोष्ट, एखादी गोष्ट जी आपण कधीच करत नाही आणि अचानक करतो, तर त्यामागचं कारण तरी काय असतं? मल्हारला काय बोलावं ते कळतच नाही. तायडी हे सगळं ऐकत असते. मल्हार नुपूरला म्हणतो, सॉरी नुपूर, तुझ्या ह्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकेल की नाही मला माहीत नाही, मला खूप त्रास होतोय. नुपूरला भीती वाटते की मल्हारला आपण हा प्रश्न विचारला त्यामुळे त्याला किती त्रास होतोय. नुपूर मल्हारला म्हणते, मल्हार सर, मला खरंच माफ करा, मी तुम्हाला चुकीचा प्रश्न विचारला त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हणून नुपूर जाऊ लागते तर मल्हार तिचा हात पकडतो, तिला थांबवतो. तायडी हे सगळं पाहून खूप चिडते. मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, तू प्लीज येथे थांब, तू माझ्यासमोर असलीस ना की मला जास्त त्रास होणार नाही, तू येथेच थांब, कोठेच जाऊ नकोस. नुपूर तेथेच थांबते. तिला समजतं की खरंच यावेळेस मल्हार सरांना माझी गरज आहे. नुपूर मल्हारला म्हणते, सर, मी तुम्हाला असा प्रश्न पुन्हा कधीच विचारणार नाही. मल्हार शांत होतो आणि हे सगळं पाहून तायडीला मात्र खूप राग येतो. तिला जबर धक्का बसलेला असतो. थोड्या वेळात तायडी ही ऑफिसमध्ये पोहोचते आणि विचार करू लागते की नुपूर ही मल्हारला काय विचारत होती. जर तिला संजनाबद्दलचं सत्य कळलं तर माझं काय होईल, हाच प्रश्न तायडीच्या मनात असतो. आणि तेवढ्यात तायडीला आठवतं की नुपूर तिला बालिश म्हणाली होती. बालिश सागरिका मॅम, जर तुमच्याबद्दल मला रिस्पेक्ट वाटायचं असेल तरी वाटत नाही, कारण तुम्ही बालिश आहात, असं नुपूर बोललेली हे सगळं तायडीला आठवतं. मग नुपूरने मल्हारला दारू पिण्याबद्दल प्रश्न विचारला हे तायडीला आठवतं. तायडी विचार करत असते आणि तेवढ्यात नुपूर तिच्या मागे येऊन उभी राहते आणि म्हणते, काय मॅम, घाबरलात का? मग तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, ए नुपूर, माझ्याशी बोलते हे लक्षात ठेव, लायकीत राहा. तर नुपूर ही तायडीला डिवचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, ओ बालिश सागरिका मॅम, सागरिका मॅम, तुम्ही ना एक नंबरच्या बालिश आहात. आणि तुम्ही मला विचारलं ना मी कोण आहे, तुला माहिती आहे का? मला माहिती आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही त्या बालिश सागरिका मॅम आहेत ज्यांनी मी आणि माझ्या आईने जेवण करू नये म्हणून घरचं जेवण घराबाहेर पाठवलं. बालिश कुठल्या? तायडीला खूप राग येतो. नुपूर म्हणते, तुम्ही ना लहान मुलांपेक्षा वर्तान आहात. ती लहान मुलं असतात ना, तू मला आवडत नाही म्हणून मी तुला चॉकलेट देणार नाही, तसं आहात तुम्ही. तायडीच्या थळपायाची आग मस्तकात जाते. नुपूर म्हणते, ओ बालिश सागरिका मॅम, ओ बालिश मॅम, असं म्हणून नुपूर चक्क खुदू खुदू हसू लागते. तायडीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तायडी बाजूला ठेवलेली हॉकी स्टिक उचलते आणि जोरात नुपूरच्या डोक्यात घालते. पण हा सगळा तायडीचा भास असतो. नुपूरने हे सगळं बोललेलं नसतं तर तायडीला भास झालेला असतो आणि तायडी चक्क पुतळ्याच्या डोक्यातच ही हॉकी स्टिक घालते आणि एका क्षणात हा पुतळा खाली पडतो. आणि मग या तायडीचं विकृत रूप आपल्याला दिसतं. तायडी या पुतळ्याकडे, ज्याची मान बाजूला पडली आहे, त्याच्याकडे एखाद्या विकृतासारखी पाहते आणि म्हणते, आता कसं वाटलं? म्हण म्हण मला बालिश, खूप बोलत होतीस ना, बोल बोल. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि हा सगळा प्रसंग पाहून त्याला जबर धक्काच बसतो. तायडीचा बाप विचारतो, तायडे, हे काय करतेस तू? तर तायडी चक्क त्याच्या मानेलाच ही हॉकी स्टिक लावते आणि त्याला ठणकावून सांगते, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, याचा अर्थ तुम्हाला अक्कल जास्त आहे ना, असा होत नाही. तायडी ही हॉकी स्टिक फेकून देते.
तायडीचा बाप विचारतो, तायडे शांत हो, काय झालंय, तू अशी का वागतीयेस? तायडी चिडून म्हणते, का तुम्हाला दिसत नाही का घरात काय चाललंय? ती नुपूर घरात येऊन बसली आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला, आणि आपण असंच गप्प बसलो ना तर काही दिवसात ती मल्हारच्या रूममध्ये जाईल आणि त्या दोघांमध्ये काही घडलं ना तर आपल्याला तानपुरा घेऊन रस्त्यावर बसावं लागेल. नुपूर या घरची मालकीन बनेल. मल्हार सगळा बिझनेस, सगळं घरदार प्रॉपर्टी तिच्या नावावर करेल आणि आपण काय मग तिच्या कृपेवर जगायचं या घरामध्ये? काही विचार केलाय का तुम्ही? तायडीचा बाप चांगलाच घाबरतो. तायडी चिडून म्हणते, तुम्ही ना काही कामाचे नाही आहात, फक्त सांग कामे आहात. जेवढं सांगितलं तेवढं काम करतात. तायडीचा बाप विचारतो, अगं पण तू खूप टेन्शन घेतीये, असं काहीच होणार नाही. तायडी म्हणते, कारण तुम्हाला काही माहीतच नाही आहे काय होणार आहे. आता मी ना एक काम करते, मी नुपूर आणि मल्हारच्या लग्नाची एक पार्टी देते. तायडीच्या बापाला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, त्यांच्या लग्नाची पार्टी कशाला? तर तायडी म्हणते, बाबा पार्टी तर द्यावीच लागेल ना. पार्टी दिल्यावरच लोकांना कळेल की त्यांचं प्रेम खरं आहे, दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, सुखी संसार करताय. पार्टी तर द्यावीच लागेल. तायडीचा बाप डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, मला तर तुझं काही कळतच नाही आहे. कधी म्हणते त्यांना एकमेकांपासून वेगळं करायचं, कधी म्हणते त्यांची पार्टी द्यायची. तायडी म्हणते, पार्टी तर होणारच आणि त्या पार्टीमध्ये नुपूरचा कायमचा बाजार मी उठवणार. असं म्हणून तायडी ही क्षणात चिडते, क्षणात विकृतसारखी पाहते आणि एका क्षणात राक्षसींसारखी हसू लागते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. तायडीची ॲक्टिंग तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. तायडी ही रेवती मावशीला सांगत असते की आपण घरात मल्हार आणि नुपूरसाठी पार्टी ठेवायची. तर रेवती मावशी चिडून म्हणते, नाही तायडे, मला हे बिलकुल पटलेलं नाही, ही पार्टी घरात ठेवायची नाही. तर गायत्री म्हणते, ए रेवती, असं काय करते ग, ठेवू दे ना पार्टी, छान छान खायला मिळेल, किती मजा येईल. तर रेवती मावशी चिडून म्हणते, अगं पण तायडे, तुलाच नुपूर या घरात मल्हारची बायको म्हणून यावी असं वाटत नव्हतं ना, मग आता अचानक तिच्यासाठी पार्टी का द्यायची? तायडी काय बोलणार एवढ्यात जिया म्हणते, पण मॉम, आता ब्रो आणि नुपूरचं लग्न झालंय ना, मग आपण सगळ्यांनी तिला ॲक्सेप्ट करायला हवं. रेवती मावशी चिडून म्हणते, मी मरेपर्यंत तिला ॲक्सेप्ट करणार नाही. ती माझी सून नाही आहे आणि मी तोपर्यंत आनंदात राहणार नाही जोपर्यंत ती या घरात राहील. तायडी पुढे काही बोलणार इतक्यात मल्हार तेथे येतो आणि विचारतो, आणि मग माझ्या आनंदाचं काय? रेवती मावशी त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि काहीच उत्तर देत नाही. मल्हार हा रेवती मावशीजवळ येऊन बसतो आणि विचारतो, मावशी, पण माझ्या आनंदाचं तुला काहीच घेणं देणं नाही आहे. तुझा आनंद तुला महत्त्वाचा आहे. मग नुपूर या घरात असल्याने मी आनंदी आहे हे तुला दिसत नाही आहे का? जाऊ दे, ते सोड. पण आता नुपूरचा विषय या घरात का चालू होता? तायडी काही सांगणार इतक्यात जिया परत सांगते, ब्रो, तायडीने खूप छान आयडिया दिली आहे. तायडीने ठरवलं आहे की तुझ्या आणि नुपूरच्या लग्नाची पार्टी द्यायची, सगळ्या बिझनेसमॅन मीडियाला बोलवायचं, जंगी पार्टी करायची. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, नाही तायडे, हे नुपूरला आवडणार नाही, नुपूर पार्टीला येणारच नाही. तर तायडी म्हणते, मल्हार, काही काही गोष्टी ना आपल्याला स्वतःच्या आवडीपेक्षा आपल्या प्रोफेशनल लाईफसाठी करायच्या असतात आणि आपल्या बिझनेससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आता तूच मला सांग, तुझं आणि नुपूरचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आणि लग्न झाल्यानंतर आपण सगळ्या लोकांना हॉलमधून बाहेर काढलं होतं हे तुला आठवतं आहे का? मल्हारला आठवतं की जेव्हा त्या माधव कारेकरची खोटी बायको आली तेव्हा मल्हारने हात जोडून सगळ्या पाहुण्यांना जायला सांगितलं होतं. तायडी मल्हारला समजावून सांगते, त्या घटनेमुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की तुझं आणि नुपूरचं लग्न खरंच झालंय का? तुम्ही दोघे एकत्र राहताय का? संसार करताय का? आता तूच मला सांग, त्या लोकांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या मनात किती प्रश्न आले असतील, त्यांच्या मनात किती शंका आल्या असतील, आणि आपल्याला या शंका तर दूर कराव्याच लागणार. आणि आपण बिझनेसमन आहोत मल्हार, आपला इव्हेंट मॅनेजमेंटचाच बिझनेस आहे. जर उद्या ही गोष्ट बाहेर पडली की मल्हारने त्याच्या बायकोचंच नीट जमत नाही, त्याला स्वतःचंच लग्न नीट टिकवता आलं नाही, तर आपल्या बिझनेसवर किती दुष्परिणाम होतील. कुणी आपल्याला इव्हेंट देईल का? त्यामुळे आपल्याला हा इव्हेंट करावाच लागेल. आणि तेवढ्यात जिया ही नुपूरला घेऊन तेथे येते. मल्हार हा तायडीला म्हणतो, तायडे, मला तुझं सगळं पटतंय, पण नुपूर नाही म्हणाली तर ही पार्टी होणार नाही. नुपूर विचारते, कोणती पार्टी? तर तायडी म्हणते, नुपूर, मी तुझ्या आणि मल्हारच्या लग्नाची ग्रँड पार्टी द्यायचं ठरवलं आहे. सगळे बिझनेसमन येणार आहेत, मीडियावाले येणार आहे, येशील ना तू पार्टीला? तर नुपूर स्पष्ट शब्दात नकार देते, नाही, मी नाही येणार, मला असली पार्टी वगैरे नाही आवडत. एवढंच बोलून नुपूर तेथून निघून जाते.
सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. गायत्री म्हणते, अरे काय पोरगी आहे, तिच्यासाठीच पार्टी ठेवली आहे आणि तीच येणार नाही म्हणते. तर तायडी मल्हारला म्हणते, मल्हार प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज नुपूरला म्हणाव या पार्टीसाठी. आजपर्यंत मी तुला कधीच रिक्वेस्ट केली नाही, एवढं माझं ऐक. असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. आता नुपूरला कसं मनवायचं, हे इंद्रधनुष्य कसं पेलायचं, हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि इकडे नुपूर रागारागाने तिच्या रूममध्ये येते. तेवढ्यात आशा तिला विचारते, काय झालं नुपूर? तर नुपूर तिला सांगते, आई मल्हार सरांना एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि घरातील तर कोणालाच काही कळत नाही. मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, मला अशी कोणतीही पार्टी आवडणार नाही. त्यांनी आमच्या लग्नाची पार्टी द्यायचं ठरवलं आहे, मी नाही जाणार आहे त्या पार्टीला. तर आशा ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं नुपूर पार्टी म्हणजे एक गेट टुगेदरच आहे ना. आणि तुला माहिती आहे ना घरातलं वातावरण कसं झालं आहे तुमच्या लग्नानंतर. पार्टी होईल तर घरातील वातावरणसुद्धा ठीक होईल, सगळ्यांची मनं बदलतील. हो, एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर सागरिका मॅम अशी पार्टी देणार असतील तर मात्र प्रॉब्लेम आहे. कारण ती जशी बाई आहे ना तसं तिच्या मनात एक आणि ओठात एक असं असतं. तर नुपूर म्हणते, एक्झॅक्टली आई, मलासुद्धा हेच तुला म्हणायचं आहे की सागरिका मॅम यांना माहिती आहे की मी या घरामध्ये वेदांच्या अपघाताचं सत्य शोधायला आली आहे. त्यामुळे त्या मला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढण्याचा विचार करताय. नेहमी माझ्याशी भांडण्याला तयार असतात त्या. कधी नुपूर दिसते आणि कधी मी तिच्याशी भांडू असं त्यांना वाटतं. आणि त्यात चक्क माझ्यासाठी पार्टी देत आहे, यावर माझा विश्वास बसत नाही आहे. आणि आई आणखीन एक गोष्ट. आशा विचारते, काय? तर नुपूर तिला सांगते, संजना ज्या मुलीशी मल्हार सरांचं आधी लग्न जमलं होतं, पण हळदीच्या दिवशी ती लग्न मोडून निघून गेली. पण जियाने मला सांगितलं की घरातील कोणालाच संजना आवडत नव्हती. तिला मल्हार सरांच्या आयुष्यात सागरिका मॅमनेच आणलं होतं. त्या दोघी एकमेकींच्या खूप क्लोज होत्या. आणि मग जेव्हा ती संजना लग्न मोडून निघून गेली, मग सागरिका मॅमने तिला थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला, तिला कन्व्हिन्स का नाही केलं? जर असं कोणाचं मन बदललं तर आपण त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. मग सागरिका मॅमने असं का नाही केलं? मग मल्हार सरांचं लग्न मोडलं, मल्हार सर चिडून दारू पिले, रस्त्यावर निघाले आणि वेदांचा अपघात केला. या सगळ्या गोष्टी ना थोडं वेगळ्या वाटत आहे, एकमेकांशी कनेक्टेड आहेत असं मला वाटतंय. नुपूरच्या मनात खूप साऱ्या शंका असतात, त्यामुळे आशाला सुद्धा संशय येतो. आणि मग संध्याकाळ होते. तायडी ही तिच्या रूममध्ये असते आणि तायडीचा बाप तिला म्हणतो, तायडे मला तुझं कळतच नाही आहे, तू ही पार्टी काय ठेवली आहे? अगं त्या नुपूरने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि मग तू मल्हारला सांगितलं. त्यात नुपूरचा आधीच मल्हारवर राग आहे, ती मल्हारचं कोठे ऐकणार आहे? तर तायडी ही बापाच्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणते, बाबा सगळ्यात आधी ना आपल्याला सगळी लिस्ट करावी लागेल की कोण कोण पार्टीला येणार आहे, मग आपण पुढच्या गोष्टी ठरवू शकतो. असं म्हणून तायडी कपाटातून एक डायरी काढते. तायडीचा बाप म्हणतो, अगं मी तुला काय विचारतोय, तू काय बोलतेस? तर तायडी म्हणते, ऐका बाबा, मला माहिती आहे नुपूर या पार्टीला येणार नाही, पण आपण काय करायचं, पार्टी अरेंज करायची, सगळ्या पाहुण्यांना बोलवून ठेवायचं. आणि मग जेव्हा पार्टीमध्ये पत्रकार त्याला प्रश्न विचारतील, मल्हार सर तुमची बायको कुठे? तर मल्हार इकडे पाहिल, मल्हार तिकडे पाहिल, पण कोणीच नसेल. मग मल्हारचा होईल अपमान आणि मला तोच हवा आहे. हे ऐकून तायडीचा बाप खूप खुश होतो आणि म्हणतो, तायडे तू खूप हुशार आहे. तर तायडी म्हणते, जा पार्टीची तयारी करा, माझ्यासारखी मेहनत करा, मग तुम्हीसुद्धा हुशार व्हाल. तायडीचा बाप निघून जातो. तायडी स्वतःवरच खूप इतरते की मी किती हुशार आहे. आणि इकडे मल्हार हा नुपूरच्या रूममध्ये येतो आणि नुपूरला म्हणतो, नुपूर मला माहिती आहे तुला अशा पार्ट्या वगैरे नाही आवडत, पण तू या पार्टीला यावी अशी माझी इच्छा आहे. नुपूर चिडून म्हणते, सर मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, आत्तासुद्धा सांगते, मी या पार्टीला येणार नाही आहे. मल्हार हा आशाकडे पाहतो आणि म्हणतो, अरे वा आई, मला तर असं वाटलं होतं नुपूर या पार्टीत येण्यासाठी नकार देईल, पण तिने तर होकार दिला आहे. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. नुपूर म्हणते, सर मी होकार नाही दिलाय, मी नकार दिलाय, मी सांगतीये मी या पार्टीला नाही येणार. मल्हार म्हणतो, अगं नुपूर किती वेळेस होकार देणार आहे, एकदा होकार दिलेला पुरेसा आहे, तो येणार आहे ना, मला खूप आनंद झाला. आशा हसू लागते. नुपूर चिडून म्हणते, सर तुमच्या या ट्रिक्स आहे ना माझ्यावर चालणार नाही आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे नुपूर, मी सगळी तयारी करून ठेवतो. आणि आई तुम्हीसुद्धा तयारी करा, उद्या सकाळपासून डेकोरेशन सुरू होईल आणि लवकर आवरा बरं का, नुपूरसुद्धा पार्टीला येणार आहे. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. नुपूर चिडून म्हणते, आई पाहिलंच का कसे वागताय हे, पण यांनी काही केलं ना तरी मी पार्टीला येणार नाही आहे. आता या मुलीला कसं समजावून सांगावं हाच प्रश्न आशाला पडतो.
नुपूर मात्र अडून बसलेली असते की मी पार्टीला येणार नाही. आणि इकडे तायडी आणि तायडीचा बाप दोघे मस्त दारू पीत बसलेले असतात. तायडीचा बाप तायडीला म्हणतो, तायडे मला तुझा प्लॅनच कळत नाही आहे. ती नुपूर पार्टीला येणार नाही, मल्हारचं ती काही ऐकणार नाही, मग तू या पार्टीचा घाट का घातला आहे, याने तुला काय फायदा होईल. तर तायडी म्हणते, बाबा तुम्ही ना बदाम खात जा, तुम्हाला सगळं एक्सप्लेन करावं लागतं. आता शांतपणे ऐका. मग जर ही पार्टी ठेवली, पार्टी तर होणारच आहे, त्यात एकतर नुपूर येईल किंवा मग नुपूर येणार नाही. जर नुपूर आली तर माझा वेगळा प्लॅन तयार आहे, तो तुम्हाला उद्या कळेल. आणि जर नुपूर नाही आली तर काय होईल, मल्हारचा अपमान होईल, मल्हारचे फोटो काढले जातील, सगळेजण मल्हारला विचारतील, ओ मल्हार सर तुमची बायको कुठे, आणि नुपूर काय येणार नाही, मग मल्हारची बदनामी होईल. मग हे न्यूजपेपरवाले न्यूज चॅनलवाले कसे असतात, उद्या लगेच न्यूजपेपरमध्ये टी व्हीवर बातमी येईल, मल्हारने स्वतः दिलेल्या पार्टीत त्याची बायकोच नाही आली, दोघांचा लवकरच होणार घटस्फोट. मग काय आपलं सगळ्या मनासारखंच होईल ना. हे ऐकून तायडीचा बाप खूप खुश होतो आणि दोघे बापलेक मस्तपैकी एकत्र बसून दारू पित असतात. दुसरा दिवस उजाडतो आणि जिया ही नुपूर आणि आशाच्या रूममध्ये येते आणि या दोघींना गुड मॉर्निंग म्हणून नुपूरला एक साडी दाखवते आणि विचारते, वहिनी ही साडी कशी आहे. नुपूरला असं वाटतं ही साडी जियासाठीच आहे. नुपूर म्हणते, खूप छान आहे आणि तुझ्यावर तर हा रंग खूप खुलून दिसेल. तर जिया म्हणते, अगं ही साडी माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठी आहे, ब्रोने स्वतः जाऊन तुझ्यासाठी ही साडी सिलेक्ट करून आणली आहे. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. नुपूर म्हणते, अगं पण माझ्यासाठी साडी का पाठवली, कारण मी तर. नुपूर पुढे काही बोलणार तितक्यात जियाला मल्हारचा कॉल येतो. जिया फोन स्पीकरवर ठेवते आणि म्हणते, बोल वहिनीशी. मल्हार विचारतो, नुपूर साडी आवडली का. तर नुपूर चिडून म्हणते, सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी पार्टीला. तर मल्हार तिला पूर्ण वाक्य बोलूच देत नाही आणि म्हणतो, हो तुम्हाला सांगितलं आहे तू पार्टीला येणार आहे. नुपूर म्हणते, सर पण मला या पार्टीला. मल्हार म्हणतो, हो तुला या पार्टीला नवीन साडी नेसायची होती म्हणून तर मी स्वतः जाऊन साडी घेऊन आलो. ही साडी तुझ्यावर खूप सूट होईल, छान दिसशील तू. आशा हे सगळं ऐकून हसत असते. नुपूर म्हणते, सर मी तुम्हाला शेवटचं सांगते, मी या पार्टीला. मल्हार म्हणतो, हो तू या पार्टीसाठी खूप एक्सायटेड आहे, तू या पार्टीला येणार आहे. अगं परत परत किती वेळेस तेच सांगतेय, ये बरं का पार्टीला. नुपूरला खूप राग आलेला असतो. तिला समजतं की मल्हार हे सगळं जाणून बुजून करतोय. जिया म्हणते, ब्रो मी माझं काम केलंय बरं, मी नुपूरला तुझी साडी दिली आहे, तुला जी साडी आवडली ना तीच वहिनी घालणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. मल्हार हा नुपूरला विचारतो, नुपूर पुन्हा एकदा सांग बरं, तुला ही साडी आवडली आहे ना. अगं तुझ्यावर रंग खूप खुलून दिसेल आणि पार्टीत सगळे तुझ्याकडेच पाहत राहतील. नुपूर चिडून म्हणते, सर आता हे अति होतंय बरं का. मल्हार म्हणतो, अगं माहिती आहे मला अति होतंय, पण आता काय करणार, आता एवढं मोठी सेलिब्रिटी आहोत आपण, मग पार्टीला लोक येणारच ना आणि तू छान दिसायलाच पाहिजे. शेवटी सगळ्या जगाला कळायला पाहिजे ना की या मल्हार खानविलकरची बायको किती सुंदर आहे. नुपूरला खूप राग येतो. नुपूर काहीच बोलत नाही. आशा मात्र हसत असते. तिला समजतं की मल्हारची आयडिया खूप भारी आहे आणि मल्हार हा नुपूरला कोणत्याही परिस्थितीत पार्टीला बोलवूनच राहणार. फ्रेंड्स, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. मल्हारने काहीही करून नुपूरला पार्टीत आणायचंच असं ठरवलंय. नुपूर नाही नाही म्हणण्याचा प्रयत्न करतेय, पण मल्हार तिला नाही म्हणू सुद्धा देत नाहीये. प्रत्येक वेळेस तिला अडवतोय, तिला थांबवतोय आणि त्यामुळे नुपूर खूप चिडली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूर ही वरवर मल्हारचा कितीही राग करत असली तरी ती या पार्टीला नक्की येईल आणि मल्हारचा अपमान होऊ देणार नाही, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि नुपूर या दोघांचीही ग्रँड पार्टी सुरू असेल. सगळेजण खूप खुश असतील, पण तायडीचा एक प्लॅन फ्लॉप झाला आहे. तायडीला असं वाटत होतं की नुपूर या पार्टीला येणार नाही, पण नुपूरने ऐनवेळेस मल्हारचा मान ठेवला. मल्हारच्या विनंतीला मान देऊन ती या पार्टीला आली आहे. त्यामुळे आता तायडी आपला पुढचा प्लॅन सुरू करेल आणि तिचा हा पुढचा प्लॅन असेल की नुपूरला नशेची गोळी द्यायची, नशेचं औषध द्यायचं आणि मग नुपूर नशेत आल्यावर कशी बशी वागणार, ती नाचेल गाईल, त्यावरून मल्हारच्या बायकोची बदनामी होईल. आणि तायडी आपल्या प्लॅनप्रमाणे नुपूरच्या कोल्ड्रिंकमध्ये एक नशेचं औषध मिसळणार आणि नुपूरला हे कोल्ड्रिंक प्यायला देणार
आणि हे कोल्ड्रिंक पिताच नुपूर हे आपलं भान हरपून जाईल आणि मग चक्क म्हणेल, सर आता आपण नाचायचं आहे. ती नाचत असेल, हसत असेल, वेडीवाकडी चालत असेल, पूर्ण नशेत असेल आणि त्यामुळे मल्हारला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसणार. नुपूर काय करतीये हे त्याला कळणार नाही. तो नुपूरला सावरण्याचा प्रयत्न करेल, पण नुपूर ही नाचत नाचत चक्क तायडीजवळ जाणार आणि तायडीच्या सनसनीत मुस्काटात मारणार. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसेल आणि नुपूर तिच्यासमोर असे एक्सप्रेशन देईल की मी काही नशेत नाही आहे, मी हे नाटक करत होते आणि मी जाणून बुजून तुझ्या थोबाडीत मारली आहे. मग तायडीला हे सत्य कळेल का? तायडीला समजणार का नुपूरने तिच्या थोबाडीत कशी मारली आहे, नशेत मारली आहे की जाणून बुजून खरोखर मारली आहे? त्याचे परिणाम काय होतील हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.